सह्याद्री हॉस्पिटल्सने अतिशय दुर्मिळ फ्रोझन एलिफंट ट्रंक सर्जरी यशस्वी करून महत्त्वाचा टप्पा केला पार. पत्रकार परिषदेमध्ये सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांची माहिती. वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांतिकारी यश संपादन करत सह्याद्री हॉस्पिटल्सने फ्रोझन एलिफंट ट्रंक ही गुंतागुंतीची सर्जिकल प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही अनोखी आणि दुर्मिळ प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच करण्यात आली आहे. 55 वर्षे वयाच्या महिला रुग्णावर करण्यात आलेल्या या प्रक्रियेमध्ये क्रॉनिक एओर्टिक डिसेक्शन करण्यात आले, जे गेला बराच काळ दुर्लक्षित केले गेले होते. या सर्जरीच्या माध्यमातून सह्याद्री हॉस्पिटलने दाखवून दिले आहे की अशा कठीण इलाजासाठी यापुढे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे कार्डिओथोरॅसिस सर्जन डॉक्टर स्वप्नील कर्णे व कार्डियक ॲनेस्थेसिस्ट डॉक्टर शंतनू शास्त्री यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सह्याद्री हॉस्पिटलचे CEO डॉक्टर सुनील राव यांच्यासह ज्यांची सर्जरी करण्यात आली ते रुग्ण देखील उपस्थित होते. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रियेमध्ये विस्तार पावत असलेली संपूर्ण एओर्टा बदलली जाते. यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचा देखील समावेश असतो. या केसमध्ये रुग्ण महिलेची संपूर्ण रक्ताभिसरण संस्था तात्पुरती जवळपास थांबवण्यात आली होती. त्या वेळेमध्ये आवश्यक ग्राफ्ट्स इम्प्लांट करण्यात आले. या दरम्यान रुग्णाच्या मेंदूला सातत्याने रक्तपुरवठा होत राहावा यासाठी एक अँटीग्रेड सेरेब्रल परफ्युजन तंत्र वापरण्यात आले. ही सर्जरी कित्येक तास सुरू होती. त्यामध्ये कमालीचा अचूकपणा आणि उच्च कुशल विशेषज्ञ टीमची गरज होती. डॉक्टरांनी पुढे सांगितले की अशा प्रकारची अतिशय नाजूक शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत दक्ष दृष्टिकोन आवश्यक आहे. खास करून मेंदूच्या रक्तपुरवठ्याच्या नाजूक गुंतागुंतीचा जेव्हा समावेश असतो तेव्हा विशेष सावधगिरी बाळगावी लागते. या केसमध्ये आम्ही ब्लिडिंगचे व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक केले. प्रगत मॉनिटरिंग तंत्रे वापरली आणि रुग्णाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सेरेब्रल प्रोटेक्शनचा उपयोग केला. शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही न्यूरोलॉजिकल समस्या न उद्भवता रुग्णाची तब्येत चांगली झाली आहे. अशाच प्रकारच्या एका केसचे उदाहरण देताना डॉक्टर स्वप्नील कर्णे म्हणाले की हल्लीच आम्ही हाताळलेल्या अशा प्रकारच्या एका केसमध्ये ॲक्यूट एओर्टिक डिसेक्शन असलेल्या 62 वर्षांच्या रुग्णाच्या बाबतीत तातडीने उपचार करणे गरजेचे होते. एओर्टाचा डिसेक्ट झालेला होता. त्यामुळे शरीराचा खालचा भाग आणि मेंदू यांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. अशा केसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो वेळ. प्रत्येक मिनिट रुग्णाच्या जीवाला असलेला धोका वाढत जाते. लक्षणे दिसून येत नसलेल्या आणि फ्रोझन एलिफंट ट्रंकने उपचार केलेल्या केसमध्ये आम्ही एओर्टाचा संपूर्ण वरचा भाग, एओर्टाचा कमनसारखा भाग आणि जवळची खालची एओर्टा यांच्याऐवजी एक स्वतंत्र ग्राफ्ट बनवला. पण ॲक्यूट डिसेक्शनमध्ये फक्त वरच्या एओर्टाचा डिसेक्टसह भाग बदलला जातो. यशस्वी परिणाम मिळण्यासाठी ही स्थिती लवकरात लवकर लक्षात येणे आणि त्यावर उपाययोजने गरजेचे असते, असे डॉक्टर म्हणाले. सिनियर हार्ट सर्जन आहे डॉक्टर शंतनू शास्त्री, भूलतज्ञ. डॉक्टर राव आमचे सह्याद्रीचे आहेत आणि हे माझे पेशंट्स आहेत. अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या पेशंट्समध्ये करण्यात आली होती, ज्यामध्ये हृदयापासून सगळ्या शरीराला रक्तपुरवठा करणारी जी मुख्य रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये दोष होता. ही रक्तवाहिनी मोठी होऊन फाटली होती आणि निदान झाल्यापासून काही तासामध्ये हे मोठ्या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. या ऑपरेशनमध्ये हृदयापासून निघणाऱ्या रक्तवाहिन्या, नंतर जो असेंडिंग एओर्टा असतो मुख्य धमनी, आणि त्याबरोबरच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आणि इतर शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या सगळ्या बदलायला लागतात. अतिशय मोठ्या प्रकारची अशी आणि रेअर, गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया आपण यशस्वीपणे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 2 पेशंटमध्ये पार पाडलेली आहे. आणि सर्जरी झाल्यानंतर जरी सर्जरीची रिस्क खूप होती, म्हणजे ऑपरेशन करताना त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, इथपर्यंत ती रिस्क होती, जी नातेवाईकांनी ॲक्सेप्ट केली आणि सपोर्ट केला. त्यामुळे हे दोन्ही पेशंट्स त्यातून एक 8 ते 10 तासाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमधनं बाहेर पडलेले आहेत आणि स्वतःचं अतिशय नॉर्मल आणि आनंदी आयुष्य जगत आहेत.